तर देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा प्रशासक अर्थसंकल्प मांडणार आहेत आणि यंदा ही जबाबदारी आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंह चहल यांच्यावरती आहे। अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे या प्रशासक आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर करतील आणि त्यानंतर आयुक्त या अर्थसंकल्पातून चालू आर्थिक वर्षात मुंबई शहरासाठी आणि मुंबईकरांसाठी कोणकोणत्या हितकारक योजना, प्रकल्प, विकास कामे करणार याबाबतची माहिती देतील। मुंबई महानगरपालिकेच्या बजेटवरती यंदा राज्य सरकारची छाप दिसणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे। तर या अर्थसंकल्पातून मुंबईकरांना काय काय मिळू शकतं त्यावरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। प्रदूषण नियंत्रणावरती भर देणार असल्याचं कळतंय। त्याचसोबत मुंबईमध्ये आरोग्य व्यवस्थेचं बळकटीकरण करण्याचा देखील उद्देश आहे आणि त्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केली जाऊ शकते। प्रशासनामध्ये पारदर्शकता तसंच शिक्षणासाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करणं, सागरी किनारा मार्ग, त्याचसोबत महिलांसाठी विशेष योजनांची तरतूद या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये असू शकते। सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प आणि त्याचसोबत शाळेमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि या सगळ्या योजनांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली असू शकते। थोड्याच वेळामध्ये हा अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यामुळे समस्त मुंबईकरांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेलंच आहे, कारण सर्वसामान्यांना उत्सुकता असते की यातून आपल्याला काय मिळणार। या संदर्भात अधिक बोलूयात। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, प्रत्येक मुंबईकराला उत्सुकता आहे आजच्या अर्थसंकल्पाची, काय सांगाल त्याबद्दल? आपण बघितलं तर मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेली महापालिका आहे आणि या महापालिकेचा अर्थसंकल्प हा मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण मुंबईकरांचं रोजच्या जगण्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे रस्ते असेल, पाणी, वीज यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्याचे कर कसे असावे, त्याचबरोबर रस्ते कसे असावे, कुठले रस्ते हे सिमेंटचे करावे, असे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या अर्थसंकल्पावर अवलंबून असतात। त्यामुळे मुंबईकरांचं जे दैनंदिन आयुष्य आहे त्या आयुष्यांवर परिणाम करणारा हा अर्थसंकल्प असतो। परंतु हा पहिला अर्थसंकल्प आहे जवळपास 36 वर्षानंतर जो प्रशासक सादर करतायत, म्हणजे कुठल्याही नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नसताना हा अर्थसंकल्प सादर केला जातोय। साधारणतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक लागण्याच्या आधी जो काही अर्थसंकल्प येत असतो तो 4 महिन्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो, कारण निवडणुकांची घोषणा झालेली असते। परंतु यावेळेला जर आपण बघितलं तर कुठल्याही निवडणुकांची अजून घोषणा झालेली नाही, त्यामुळे संबंध वर्षभराचा हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा अर्थसंकल्प जो आहे हा कुठलेही नवीन घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करू नये, कारण या अर्थसंकल्पाचा येणाऱ्या निवडणुकांवर सुद्धा परिणाम होऊ शकतो। जर लोकलुभावन अशा घोषणा जर या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेल्या तर त्याचा फायदा जो आहे तो राज्य सरकारला होऊ शकतो आणि आता विरोधात असलेल्या शिवसेनेला त्याचा फटका बसू शकतो। त्यामुळे कुठे ना कुठे आदित्य ठाकरे यांच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख दिसून येतो की ज्या योजना सुरू आहेत त्या योजनांवर भर द्या, त्यांना पैसे द्या, नवीन कुठल्याही घोषणा करू नका। प्रशासकांचा एकूण जो कारभार चालू आहे त्या कारभारावर अनेक ताशेरे ओढले जात आहेत, तर त्याकडे लक्ष देत कुठल्याही नवीन घोषणा करू नका असं आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हटलेलं आपल्याला बघायला मिळेल। प्रणाली, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि काही वेळातच हा अर्थसंकल्प सादर होईल, त्यामुळे आपल्याला कळेलच कोणकोणत्या गोष्टींसाठी तरतुदी आहेत। आता मुंबई महानगरातील मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरती सुरू असलेल्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांना निधीचं मोठं बळ मिळालंय। केंद्र सरकारच्या 2023